हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये येणार आहे आपल्याकडे कोणीतरी पाहुणे, जे की मलाही कन्फर्म माहीत नव्हतं, कारण की सरप्राईजच भेटलं मला. तर आज आपल्या घरी कोणते पाहुणे आलेले आहेत तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघावं लागेल. तर 2 पाहुणे आहे, तर ते तुम्हाला समोर बघायला मिळेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मंडळी, इथे चालू आहे माझी सकाळची गडबड, जे की शानूच्या टिफिनची. तर तिचा टिफिन वगैरे करून दिला आणि त्याच सोबत इकडे चहासुद्धा सुरू आहे. आणि आज टिफिनमध्ये तिला दिला आहे भेंडीची भाजी आणि पोळी. तर भाजी पोळी कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे अदर काही देता येत नाही, म्हणून मग ते भेंडीची भाजी आणि पोळी केलेली होती. तर भेंडी ना खूपच जास्त कोळी होती, तिचं चिकटपणा काही निघायचं नाव नव्हता घेत. तर त्यासाठी मी इथे एक लिंबू पिळलेला आहे भेंडीच्या भाजीमध्ये, जेणेकरून ते लिंबू पिळल्याबरोबर तो चिकटपणा जो आहे तो लवकर चालला जातो आणि लवकरात लवकर भाजीसुद्धा तयार होऊन जाते. तर रोज आमचं कसं असते ना, मी इकडे स्वयंपाकाची तयारी करत राहते, म्हणजेच शानूच्या टिफिनची, आणि सोबतच मी एकत्र स्वयंपाक करत असते. मी आता वेगळा आणि नंतर वेगळा असं काही करत नसते. तर इथे मी टिफिन करत आहे शानूचा तयार सर्वात आधी, आणि बाकी स्वयंपाक नंतर करत बसते. फक्त भाजी जी आहे ते पूर्ण एकत्र करून घेते. कणिकसुद्धा भिजवून घेते पूर्ण, आणि फक्त शानू पुरत्या पोळ्या टाकून घेते. बाकीच्या पोळ्या ज्या आहेत ते मी नंतर टाकते शानू गेल्याच्या नंतर. तर मी इकडे टिफिन तयार करून घेते, तोपर्यंत हे शानूची तयारी करून देतात. तर तिला आता तर जास्त काही तयारी करून द्यायचं काम नाही आहे, ती स्वतःच्या हाताने भरपूरच करून घेते. फक्त तिला सध्या तरी वेण्या करता येत नाही, तर 2 वेण्या करायच्या असते. तर ते मी नंतर पोळ्या टाकून वगैरे झाल्या, म्हणजे इकडे टिफिनची तयारी करून झाली की मी तिला वेण्या करून देते छान आरामात. तर तर अशा काहीशा पद्धतीनं आमचं रुटीन असते सकाळचं. तर पहिले फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे शानू असते, तर तिचं आवरून झालं की मग मी आमचं आरामात करत बसते. तर माझे सगळे घरातले कामं वगैरे करून झालेले आहे. आता घेतलं आहे मी जेवण करायला, आणि आज मी एकटीच आहे जेवण करायसाठी, कारण यांना जायचं होतं वर्धेला, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर त्यांचं जेवण आटपून घेतलं आणि निघाले वर्धेला जायसाठी. मग मी बसली आरामात आपलं निवांत जेवण करत, आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवायला लावायचे होते, कपडे लावून दिले आणि मग मला जायचं होतं बाहेर. झाडं वगैरे म्हणजे काही फांद्या वगैरे आणलेल्या होत्या मी झाडांच्या, तर ते मला लावून द्यायच्या होत्या, कारण आता पाऊस चालू आहे म्हटलं तर छान मस्त फांद्या लावते. पण काय झालं ना, पाऊस तर चालू होता, पण जेव्हापासून फांद्या लावल्या तेव्हापासून पाऊसच नाही पडला. आणि पाऊस जर चालू असला ना मंडळी, तर कलम लागायला वेळ लागत नाही. पण आता काय करताना, पाऊस काही केल्या पडून नाही राहिला आणि इतकं जास्त गरम होत आहे. जे तुरी वगैरे लावल्या ना त्याला सुद्धा पाणी द्यावं लागणार आहे. छानशा अशा जेवणानंतर आता मी चाललेली आहे बाहेर झाडं लावायला. विळा आणला त्या दिवशी माझ्या आत्याकडून. तर हे चाफ्याची फांदी जी आहे ही लावायची आहे या ठिकाणी. आणि या 2-3 फांद्या आणलेल्या होत्या मी, तर यासुद्धा डिकवून द्यायच्या आहे. या मी सध्याच्या याच्यामध्ये लावून ठेवलेल्या आहे, पण आता घेऊन जाते तिकडे लावायसाठी. विचार करत आहे कुठे लावू. या कॉर्नरवर लावून देते, हे झाडू पडते पहिले, या कॉर्नरवर लावून देते. बापरे.
मी म्हणलं ह्या दोन पोरी इकडे काय करत आहे. ह्या आता आमच्या ओळखीच्याच निघाल्या. तुम्ही ते एकदम सरप्राईज दिलं पाण्यासोबत मला. आ हो का. तुम्ही पायदळ आल्या. एक फोन तर करायला पाहिजे होता दादा. सरप्राईज. छान सरप्राईज दिलं मला. एकदम आनंद झाला. तर म्हणजे सरप्राईज बघून तर मला खूप जास्त आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये मी ब्लॉगसुद्धा शूट केलेला नाही आहे. तर भेटूया तुम्हाला दुसऱ्या दिवशी, याच ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशी. तर मंडळी आमचा मस्त सकाळी उठलो आम्ही, शानूला शाळेत पाठवून दिलं, नाश्ता वगैरे झाला आणि आता या मुली म्हणतात स्वयंपाक वगैरे माझा सगळाच झाला, सगळे कामं आटोपले. आता या मुली म्हणत आहे की सध्या काही भूक नाही आहे तर आपण आरामात जेवू म्हणून. म्हटलं चला तुम्हाला आता मी शेतात घेऊन जाते. तर आता मी त्यांना घेऊन जाते शेतात. ए चला ना ग. ए पोरींनो. शेत म्हणजे त्यांना वाटत आहे की मोठं जे शेत असते ना ते. तर मी त्यांना आमचं बाजूचं जे आहे ना छोटं मोठं तिथे घेऊन चालले. तर यांचं रिॲक्शन पाहते. ए पोरींनो चला. काही नाही चल. चला चला पटकन चल. शानू याच्या आधी आपलं वापस येणं झालं पाहिजे. दरवाजे असेच लावले तरी होते. पटकन जाऊन पटकन येऊ. कुठं आहे शेत. इकडे लाव बरं तर. लॉक नाही लावत. नाही असंच चलो. आता या पोरींना पण बोर नाही झालं पाहिजे ना त्याच्यामुळे. कुठे चल असंच काही झाडं गिडं दिसते घेऊन यायचे तिथे. किती एकराचं शेत आहे ना. भरपूर आहे. सातबारा कोणाच्या नावावर आहे माहिती माझ्या. चला ए बाई तू सांबार लागून इथं इकडे जा. काय ना ग मुळा आहे सांबार आहे आमच्याकडे. ही शेतोय हो. स्कॅम झाला. मग एवढं मोठं शेत आहे काय. माझ्या तुरी गिरी लागल्या छान मस्त तुरी निघाल्या. दिसल्या इकडे टाकल्या नाही वाटते बिया. टाकल्या ग. ओके हो जेवण झडवायचं चांगलं आहे. झडवायचं कसं वाटलं का तुम्हाला आमचं शेत. एक नंबर. एक नंबर. आणि शेतकरी असम. एवढा विचार करते एवढा चांगल्या बाईला विचार करा लागतो. शब्दच नाही वहिनी तुमची तारीफ करायसाठी. तर काय म्हणा एवढी स्तुती अजून नाही होणार का. काऊन पडताची दादागिनाच होता त्याला. दादागिनाच होता. शेतकरी कसून भिडलेला आहे. शेतकरी कसून भिडलेला आहे कामावर. शेतकऱ्याला कसूनच कामावर भिडायला लागेल तेव्हा खायला भेटणार ना बापा. मग का करावं. मग आमचं शानूच्या हातचे झाड मस्त वाढले बरोबर. आज शानूला तिच्या आत्या सोडून देणार आहे ट्युशनला. तर तिने काय केलं ना मस्त त्यांना फिरवलं गोल गोल फिरवलं आणि फिरवून
ट्युशनमध्ये नेऊन मागितलं. आणि तिकडून आल्यानंतर मला म्हणत होत्या त्या की काय शानूने आम्हाला फिरवलं, आणि एकतर नवीन आहे त्यांना रस्ते पण माहीत नाही. पण ते बरं झालं की वैष्णवीला या बाबतीत थोडंफार डेअरिंग आहे, त्याच्यामुळे तीही रस्ता शोधत शोधत बरोबर आली. या आहे तोपर्यंत 2-3 म्हणजे 2 दिवसाचे व्लॉग असे मिळूनच येणार, कारण की मला लक्षातच नव्हतं राहत गोष्टीमध्ये की मी व्लॉग शूट करायचं, म्हणजे मला ब्लॉग वगैरे शूट करायचा की काय म्हणून. तर चला मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. लग्न आहे का? त्याने मंडालाच म्हणते. उसको मंडालाच बोलते हे. पण ही आहे आमची मेहंदीवाली. ज्यांना कोणाला मेहंदीचा ऑर्डर द्यायचा असेल तर प्लीज या व्यक्तीशी संपर्क साधावा. हां, ही सध्या साधी आहे, पण ही ब्रायडल मेहंदीची ऑर्डर घेत असते. खरोखर सांगते, ही ब्रायडल मेहंदीची ऑर्डर घेत असते. हां, ID मेन्शन करावी लागेल. कशी करते ते पण मला समजून सांगजो, कारण फारसं मला काही असं समजत नाही. तर छान अशी मेहंदी काढते. आता आमचा मेहंदीचा प्रोग्राम सुरू आहे सध्या, कारण हिचं लग्न आहे उद्या. काढ, जे काढायचं असेल ते काढ, पण काढ. चला मग, तुम्ही मेहंदी काढा, मी माझं काम करते. ओके. फक्त शानूला घ्यायला जा. शानूनी यांना नेऊन मागितलं ट्युशनमध्ये, पण शानूनी काय केलं, मस्त फिरवलं. तिला पण फिरायचं असेल, कारण जे कोणी नवीन असेल ना त्यांना नेऊन मागितलं ना तर ती काही मस्त फिरवतेच, आणि यांना खरोखर फिरवलं. आम्हाला गॅरंटी नव्हती वापस येऊ. सरळ रस्ते जाऊ दे असं. चला, काय मेहंदी